बायकोकडे पाणी मागितले म्हणून 90% दिव्यांग असलेल्या वैभवला मारून विहिरीत टाकला. बुलढाणा हादरला. काही घटना अत्यंत अकल्पित असतात. कधी कशामुळे काय होईल हे सांगता येत नाही, अशी स्थिती निर्माण होते. त्यामुळे एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलीस तपासातही अडथळे येत असतात. पोलीस काही पुरावे जमा करून व शहानिशा करून निष्कर्षापर्यंत पोहोचतात. मारेकरी सापडतो, पण ज्याचा जीव गेला तो काही परत येत नाही. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशीच एक घटना घडलेली आहे की त्यामागचा हेतू मन सुन्न करणार आहे. एक दिव्यांग तरुण जेवण करून देवळात जाऊन बसत असे. कधी तहान लागली तर वाटेत कोणाच्याही घरात पाणी मागून पित असे. त्यांच्याबद्दल सगळ्यांना सहानुभूती होती. पण एकदा तो पाणी पिण्यासाठी एका घरात थांबला. त्या घरातील विवाहिता त्याला पाणी देत होते. इतक्यात तिचा दारोडा पती आला. तो दिव्यांग तरुण आपल्या पत्नीशी बोलतो हे पाहून त्याला वेगळा संशय आला आणि त्याने जे केले हे क्षमा करण्यासारखे नक्कीच नव्हते. त्याच्या संशयामुळे एका दिव्यांगाचा बळी गेला. या दुर्दैवी घटनेचा वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दिनांक 23 एप्रिल सायंकाळचे 6 वाजले तरी गावात मंदिराकडे गेलेला वैभव वाघमारे हा घरी परतलेला नव्हता. चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील शेलूर रस्त्यावर असलेल्या शेतात वैभव कुटुंबासह राहायचा. 90% दिव्यांग असलेला वैभव वाघमारे जेवण झाल्यानंतर गावात काठीचा आधार घेऊन मंदिरावर बसायला जायचा, असा त्याचा नित्यक्रम होता. त्या दिवशीही गावातील मंदिरात बसायला गेलेला वैभव सायंकाळ झाली तरी घरी परत न आल्याने त्याचा लहान भाऊ प्रसाद वाघमारे, आई वडील आणि गावातील इतर नागरिक गावात वैभवचा शोध घेऊ लागले. मात्र वैभवचा पत्ता नव्हता. रात्रभर शोधूनही वैभव न मिळाल्याने दिव्यांग वैभव वाघमारे हा अचानक गावातून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी चिखली पोलीस स्टेशनला केली. दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी गावातील नागरिक आणि पोलिसांनी सोमठाणा गावातील आणि गावाबाहेरील सर्व परिसर पिंजून काढला असता गावानजीक असलेल्या एका शेतातील विहिरीजवळ वैभवच्या चपला दिसत होत्या. मात्र विहिरीत पाण्याव्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते. विहिरीजवळ असल्याने विहिरीत नक्कीच काहीतरी असावे असा पोलिसांना आणि गावकऱ्यांना पक्का संशय आल्याने त्या विहिरीतील पाणी उपसण्यात आले. पाण्याचा उपसा केल्यावर दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास वैभवचा मृतदेह विहिरीत दिसला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण गावाने त्या विहिरीकडे धाव घेतली. गावातील नागरिकांच्या मदतीने वैभवचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळ, पंचनामा आणि इतर कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथे हलवला. शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सोमठाणा येथे मृतक वैभव वाघमारे यांच्यावर मोठ्या शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. 90% दिव्यांग असलेला वैभव विहिरीकडे गेला कसा, हा प्रश्न सर्वांना सतावत होता. दरम्यान घटनेच्या दिवशी 12 वाजता वैभवचा मृतदेह सापडला. त्या घटनास्थळ विहिरीपासून काही अंतरावर असलेल्या झगरे यांच्या घरी गावातील अजय सुरळकर आला होता. त्याने मृतकाचा भाऊ प्रसादला कॉल करून वैभव विहिरीकडे जात असल्याचे सांगितले होते. मात्र अजय दारोडा असल्याने आणि वैभव दिव्यांग असल्याने तो विहिरीकडे जाणे शक्य नसल्याने प्रसादने अजयच्या बोलण्याकडे लक्ष न देता कॉल कट केलेला होता. काही वेळाने अजयच्या पत्नीने प्रसाद यास कॉल करून वैभव पाणी पिण्यासाठी माझे घरी आला होता, तेव्हा अजयने वैभवसोबत वाद करून त्याला घरातून हाकललेले होते असे सांगितले. या सगळ्या घटनांवरून अजयनेच वैभवचा घातपात केल्याची खात्री पटल्याने प्रसाद वाघमारे वय वर्षे 25 यांनी चिखली पोलीस स्टेशन गाठून वैभव वाघमारे याचा गावातीलच अजय फत्तेसिंग सुरळकर याने विहिरीत टाकून खून केल्याची तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी वैभव वाघमारेच्या खून प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 317/2025 कलम 103(1) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करून त्वरित आरोपी अजय यास ताब्यात घेतले. आरोपी तो मी नव्याचीच भूमिका घेत असला तरी ही घटना घडली तेव्हा घटनास्थळी त्याचे अस्तित्व सिद्ध होत असल्याने त्यानेच संशयातून दिव्यांग वैभव याचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट होत होते. चिखली तालुक्यातील
जेमतेम लोकसंख्येचे सोमठाणा हे गाव. या गावामध्ये पांडुरंग वाघमारे यांचे कुटुंब राहते. त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी, मुलगा वैभव आणि विवाहित मुलगा प्रसाद असे कुटुंब आहे. त्यांचा मोठा मुलगा वैभव हा हात आणि पायाने 90% दिव्यांग असल्याने त्याला काठीचा आधार घेतल्याशिवाय चालता येत नव्हते. दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा प्रसाद विवाहित असून तो पत्नीसह राहतो. दिव्यांग वैभव हा जेवण झाल्यावर घरी करमत नसल्याने दररोज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास काठीचा आधार घेऊन शेतातील घरातून गावात मंदिरावर जात होता. त्याला वाटेत तहान लागली तर मंदिराच्या रस्त्यावर तो कोणाच्याही घरी पाणी पित होता. त्याचा तो नित्यक्रम झालेला होता. दिनांक 23 एप्रिल रोजी वैभव गावातील मंदिरावर गेलेला होता. परत येत असताना त्याला तहान लागल्याने मंदिराच्या रस्त्यावरच असलेल्या अजय सुरळकर याच्या घरी त्याने पाणी मागितले. अजयच्या पत्नीने त्याला घरात बोलावले. ती त्याच्या हातात पाण्याचा ग्लास देत असतानाच गावात बेवडा म्हणून प्रसिद्ध असलेला अजय सुरळकराला वैभव आपल्या पत्नीशी बोलत असल्याचे त्याला दिसले. हे पाहून दारोड्या अजयला खूप राग आला. अगोदरच कमालीचा संशय स्वभाव असणाऱ्या अजयला वेगळा संशय आला. त्यामुळे संतापलेल्या अजयने दिव्यांग वैभवला शिवीगाळ करत घरातून हाकलून लावले. वैभव बिचारा काठीच्या आधाराने पाणी न पिताच घरच्या रस्त्याने लागला तर पत्नीसोबत अजय वाद घालू लागला. काही वेळाने तो घरातून बाहेर पडला आणि वैभवच्या मागे आला. दुपारची वेळ होती. गावाबाहेरचा रस्ता निर्मनुष्य असल्याची संधी साधत चिडलेल्या अजयने दिव्यांग वैभवला विहिरीत टाकल्याचा संशय व्यक्त होत आहे. कारण वैभवला विहिरीत टाकल्यावर काही अंतरावर असलेल्या झगरे यांच्या घरी कोणाला आवाज आला का याची चाचपणी करण्यासाठी त्याने आवाज दिला असावा. पाणी पिण्याच्या कारणावरून निष्पाप दिव्यांग वैभवचा जीव अजयने घेतलेला आहे. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक विश्वनाथ पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, चिखली पोलीस स्टेशन ठाणेदार संग्राम पाटील, पोलीस उपनिरीक्षक नितीन सिंह चव्हाण, शरद भागवतकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश सुसर, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप नागरे, प्रशांत धुंदर, राजेश मापारी हे पुढील तपास करत आहेत. पाणीदान करणे म्हणजे गरजूंना पिण्यासाठी पाणी देणे हे एक महत्त्वाचे पुण्यकर्म मानले जाते. जर तुम्ही पाणीदान केले नाही तर त्याचे अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात. पाणी ही जीवनातील मूलभूत गरज आहे. ह्या दुर्दैवी घटनेमध्ये जो दिव्यांग वैभव आहे याला तहान लागलेली होती म्हणून त्याने वाटेवरील असलेल्या घरामध्ये त्याने पाणी मागितलेले होते. पण दारोड्या अजयने दिव्यांग असलेल्या वैभवला शिवीगाळ करून घरातून हाकलून लावलेले होते. तसेच माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य वैभवच्या बाबतीत अजयने केलेले होते. त्याचा खून करून त्याला विहिरीत टाकलेले होते. ह्या अजयला खून प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली असून अजयला आता इथून पुढे जी काही शिक्षा मिळणार आहे ते त्याला आता भोगावीच लागणार आहे. पाणी दान न करणे म्हणजे समाजाला आणि पर्यावरणाला अडचणीत आणणे. पाणी दान करणे हे एक महत्त्वाचे सामाजिक आणि धार्मिक कर्तव्य आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. आणि ह्या दुर्दैवी घटनेमध्ये जे काही घडलेले आहे ते तुम्हाला कितपत योग्य वाटलेले आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.